हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. ब्रह्मो ताका योगनिद्रे आशिल्ले परमात्माक जागोवका जाल्यार तो ब्रह्मो ते योगनिद्रेकची परमात्माला दोळे आसोवची योगनिद्रेकची म्हळ्यार ती महामाया म्हणटा पळय तिकाची तो स्तुती करता. कसं खातीर त्या मधुकैटभ म्हळ्यार 2 राक्षस त्यांनी विष्णू निमतीची विष्णूल कर्णा दुखून भायर येयलीची म्हणटाची त्यांनी ब्रह्माकात सोदून खावच्याक तुका नाश करताचे आमी तुका खाताचे आमी म्हूण सांगतना तो परमात्माला सांगता जाल्यार परमात्मा कसो जाला योगनिद्रेन तसले त्या योगनिद्रेकचे परमात्मा जागोवचे सांगता म्हूण सांगून तिका नाना रितीरी स्तोत्र करता तो ब्रह्मो करता तो सांगता त्वं श्रीः त्वं ईश्वरी त्वं ह्रीः त्वं बुद्धिर्बोधलक्षणा लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिः त्वं शांतिः शांतिरेव च. तूची श्री म्हळ्यार सगळे जगत्याक कसल जावका ते दिवच्या जतल संपत्तू म्हणून तूची ईश्वर म्हण सगळे जगत्याक यजमानी तूची हरी म्हूण म्हळ्यार लज्जा म्हूण म्हळ्यार कसं न्ही हांगा कसल काम कोर का त्या काम करतना भारी धैर्यार कोरका कसल काम करून नज म्हूण सांगला त्या काम करना न शिरपचे त्या काम करना न शिरप जाल्यार ते एक लज्जा म्हळ्यार गुण जावका त्याची तूं म्हूण म्हणटा तो. आनी दृढ बुद्धी परमात्माला बैरी ते दिवचे तुवेंची इत्याक म्हळ्यार तूची निश्चयात्मिका बुद्धी म्हूण म्हणटा. तूची लज्जा तूची पुष्टी तूची तुष्टी तूची शांती म्हळ्यार मनाक शम म्हणटा शांती दी तूची शांती म्हणटा. शांती म्हळ्यार ते तिणेची सर्व चांग कसल कोरचें मनाक देहाक सगळी त्या महालक्ष्मी महामायेनची म्हूण सांगून तो होगळसिता. ताजे नंतर सांगता तुगेल्या कसल ना दुष्ट निग्रहा खातीर कितली आयुधनां तुगेल्या खड्गस शूलस गदास चक्रस शंकस धनुसस भाणस तशीची भुशुंडी परीग इत्यादी आयुध पुरे धारण केलेली तूं निजावन घोर स्वरूपिणी तूं म्हणून घोर म्हणून गेल्यार तूं भारी सौम्य प्रपंचान तुले सर्व वस्तापशी सर्व कसल सकडी सृष्टी सांगा परमात्माली तांत भितर तूं अत्यंत सौम्य मात्र अति सुंदरी चंदी सौम्यतरा अशेष सौम्येभ्यः तूं अतिसुंदरी तूं आनीकी भारी चंदी तूं आनी परापर म्हळ्यार पराप्रकृती आनी अपराप्रकृती लक्ष्मीची प्रकृती म्हणटाची प्रकृती अभिमानी दे तशी तिणें सृश्टी करची त्या परापर प्रकृती तशी अपराप्रकृती आनी पराप्रकृती तांत दोनी ती जड आनी चेतना म्हूण येता जवचर आनी अचर म्हूण येता पुराय हांत तूं परमश्रेश्ठ जावन आशिल्ली तूं परमेश्वरीची म्हणटा. आनी सांगता तो
हे अखिलात्मजा अखिलात्मिके अखिलात्मिके म्हण म्हळ्यार अखिल सर्व जगत्यांतू सर्वा जिवाचे अंतर्यामी जावन आसूची. आतां पस पळय हांगा आमी कसले दिग्भ्रम जावच्यानच कसले मनांतू संशय दवरून घेवच्यानच सक्कड जगत्याचे अंतर्यामी जावन आसूच्या क्लोज कोण महाविष्णू जाल्यार हांगा हिकाय देवीक योगनिद्रेक तो अंतर्यामी जावन आसा म्हणटा न्हय कसल्याक म्हळ्यार ती कृष्णाल अंतर्यामी जावन आशिल्ली देखून ताजी तश जावन ती विष्णूल अंतर्यामी ती जाल्यार देखून विष्णू सर्वांजनाल अंतर्यामी जाता ती बाई सर्वांगील अंतर्यामी जावन आसता म्हण सांगून त्या रितीर आमी घेवका. तशीची खंयचे जवो चेतन जव जड प्रकृतीच्यो वस्तू खंयी आसो ताजी पुराय शक्ती तूंची हांव तुका कशी स्तुती करचें म्हणटा. आनी कोण हें प्रपंच सृश्टी करता की कोण रक्षण करता की कोण ते प्रपंच तो तागेलेची हृदयांत दवरून घेता की तो पळय निद्रावश जावन आसता. म्हळ्यार तुगेले निमतीची योग निद्रेक पडला हांगाय आमकां एक आतां संशय येता. कोण प्रपंच सृश्टी करतलो कोण राखतलो कोण लय करतलो म्हळ्यार परमात्मो तो बाई तुगेले निमिती निद्दीन तूं निद्रावश्य जाल्ला म्हण हांगा सांगता जाल्यार हें आमी हांगाय आमी समजावन अर्थ करून घेवका. म्हळ्यार परमात्मो लक्ष्मीले म्हळ्यार महामायेल निमती निद्रावश्य जाल्लो न्ही तो निद्रावश्य जाल्लेलो बरें दाखोवन घेता तितलेची तेवय महामायेले न्हीद महामायेल निमती तो वश जाला महामायेल अधीन तो म्हण आमी लेखचें न्ही. परमात्मो तीक अधीन करून घेवनूच महामायेक ती न्हीद आयल्या बरी करता तो तागेले न्हीद म्हळ्यार पुराय कपट न्हीद म्हूण. तशी जी मागीर तो सांग न्हीद इतका म्हळ्यार तामस गूण हृदयांतू चड जतना आमकां न्हीद येवची. तशी आमकां आतां पळय हांगा महामायेन निमती तो न्हिदे पडला म्हण लेखल्यार तसल्यार महामायेल प्रभाव तागेले वयर आसा की सर्व जनाक परमात्माल प्रभाव म्हणटात न्हय तसल्या परमात्मी ताका तसले महामाय परमात्माल पशी ओडवे असल पळय संशय आमी करूनच इत्याक म्हणे हाताचे खातीर हें राजस पुराण म्हणलेलें. हें राजस पुराण म्हळ्यार धुळी लागी लांबुशी तें ಸ್ವಲ್ಪ धुवन खावका म्हणटा पळय तशी म्हूण लेखुका म्हळें न्हय. तशीची राजस पुराण म्हळ्यार आमकां वाट चुकोवच्या पुरो खंयची भ्रमेक घालून कितें म्हळ्यार ती मोहमाया म्हणटाची वय तिगेल काणी सांगतना आमकां आमी खंयची मोहा वच्ची एक सहज तशें जावन समज ही काणी अर्थ करून घेवन आमी हें हांतू कसले ती महामाय म्हळ्यार कोण कसले इते म्हूण अर्थ करून घेवका. तशें जावन तें धुवन ಸ್ವಲ್ಪ तें धुवन पळोवन आमी घेवका. म्हळ्यार ताजे खातीर सुरवेक हें पुरे राजस पुराण आनी तामसीक पुराण वाजूच पशी फुडें वेदव्यासान बरयलें सात्वीक पुराण वाजून तें परब्रह्म तत्व तो परमात्मोची सर्वोत्तम ह्या परे आमी मना गट्टी दवरून घेतल्यार मात्र आमकां ही परे देवी महात्म्यान आयकतना सुलभ जाता. तशी तो सांगता ब्रह्म तशीची विष्णू रुद्र हांकांय शरीर तुवें दिल्लेलें तशें जावन तुका आमी कशी स्तुती करचें पण हांगाय वपास आदिशक्तीनाची देवी भागवतांतू सांगल्या बरें जाता आमकां तें राजसीक पुराण पळय देवी भागवत तांतू भितर आदिशक्तीनाची ब्रह्मा विष्णू महेश्वरा सृश्टी केलेलें म्हणून आमी पळयताची तशी न्ही सृश्टी करचें महाविष्णूनाची जाल्यार हांगात महाविष्णूल दोळे भितरी आशिल्ली ती योगनिद्रेक तो सांगता ब्रह्मो विष्णू रुद्र आनी आब तेजे न्ही परमात्माल निमती सृश्टी जाल्लीची परमात्मान ते प्रकृती म्हळ्यार हांगा ही महामाया तिका अधीन करून घेवन तिगेले ते तीन गुण म्हणटाचे खंयचे राजसीक गुण तेजे प्रकृतींतून राजसीक गुण ते ब्रह्मो जावन सृश्टी केल्ले तशीची ते तामसीक गुण रुद्र जावन तशीची आपणाची सर्व सात्विक गुण ग्रहण करून घेवन आपणाची विष्णू जावन आशिल्लो तशी म्हूण लेखूक आमी. तशीची मागीर सांगता तो ब्रह्मो हे देवी तुगेले उदार जावन आशिल्ले हे प्रभाव म्हळ्यार अलौकीक महिमा म्हणटाची ते अलौकीक महिमा कसो म्हूण सांगून हांव स्तुती केला तशें जावन तूं ते येद्दोळ थंय
तांकां गेलुच्याक साध्य ना म्हणून तांणी भारी उडतरसाची मधुकैटप म्हणले राक्षस तांकां तूं मोहांक घाली आनी ते मोहा घालून तांकां विष्णूक मारुच्याक सुलभ चेवची तशी करी म्हूण सांगून ब्रह्मो तिका मागता. हें आमी ब्रह्मो विष्णू रुद्रू हे पळय आदिशक्तीनची केलेले तशीची मधुकैटभ म्हणलेले ते राजसनी तामस म्हणून म्हणटाचे आमी तांकां पुरे मोहा घाली हे पुरे म्हणटना आमी हांगा लक्ष्मीकची प्रकृतीकची सृश्टी केलेली परमात्मान म्हूण सांगून आमी भगवद्गीतेन तुवें पळयता जेचैव सात्विक राजसात भावा म्हूण सांगून कृष्णान म्हणला म्हळ्यार हें पुराय सात्विक राजसीक तामसीक गूण आपणान सृश्टी केलेले हांव त्या गुणाक अधीन जावन हांव ना ते गुण पुरे मेगेल अधीन जावन आसाची त्या गुणाचे कसले संबंध मेगेल वयर ना म्हूण सांगून गीतेन परमात्मान स्पश्टीकरण केला. तशें जावन आमी हांगा शक्ती जेव ती माया परमात्माल पशी वयरची म्हूण लेखचे ना ती परमात्माले निर्माण जावन आशिल्ली प्रकृती अभिमानी देवी म्हणचे तशी ती तो जगत स्वामी जावन आशिल्लो विष्णू तागेले योग निद्रे दुखून उठात तशी कोरका आनी ते महा असुरांक नाश करून करच्याक ताका त्या विष्णूक तुव जागोका म्हूण सांगून तो सांगता. तेदना तो ऋषी सांगतकय तशी एवं स्तुता तदा देवी तामसी तत्र वेधसा विष्णोः प्रबोधनार्थाय निहंतुं मधुकैटभौ. तशी मधुकैटभांक मारचे खातीर विष्णूक जागृत कोरका म्हूण सांगून ब्रह्मान प्रार्थना करतना ती तामसी देवी म्हूण म्हणला तामसी तत्र तामसी म्हूण त्या म्हणला न्हीद तामस गुण म्हणटाची तशी ती योग निद्रा म्हणून घेतिल्ली देखून ती तामस रुपाची त्या तामस लक्ष्मी तामस गुण जावन आशिल्ले दुर्गा रूप म्हूण सांगून आमी लेखुका ते दुर्गा रूप ते खंय आशिल्ले त्या विष्णूले दोळे दुखून तोंडा दुखून नांका दुखून तागेले बाहू दुखून तागेले हृदया दुखून सर्व कडेन दुखून भायर येवन थंय त्याच प्रकृती दुखूनच जन्म घेतिल्लो तसलो अव्यक्त तत्वा दुखून जनन मेळ्ळेलें तसलें ब्रह्माल दोळ्याक ती दिसली. तेदना तो तागेले दोळ्या दुखून तागेले आंगा दुखून जडत्व पुरय ते तामस ती तामसी देवी दुर्गी ती भायर गेली कुडले तो परमात्मो आत्त न्हिदे दुखून उठयलसी तो उठान पळयता ते शेषशयनार दुखून उठयलो तो पळयता ते मधुकैटभ म्हणलेले 2 राक्षस भोंवतोर आसाची पळयतना दुरात्म तांकां पराक्रम वीर्य चड इत्याक साक्षात परमात्माल कन्ना दुखून येयली तांणी दोळो तांबडो केदना पळयलो कोपान पळोवचें ब्रह्माक खावच्याक उद्युक्त जाल्ल्यांची आत्त गिळची म्हणलेलें बरी तसल मधुकैटभांक महाविष्णून पळयलकय आनी तो कसो करता तो परमात्मो तांगेल वटू केवल तागेले बाहूच आयुध जावन प्रयोग करून 5000 वर्ष पर्यंत युद्ध करता. मागीर महामायेक तो एक मनांत महामायेल मनांत एक स्फुरण करता प्रेरण करता कसले ती नारायणाल संकल्प कसो आसा तेच करता म्हळ्यार तो तांणी भारी बलिश्ट शिलजन तांकां महामाया मोहांक घालतकय आनी तांगेले तोंडा दुखून हाडयसिताक विष्णूक कसो म्हळ्यार इतली वर्ष दुखून युद्ध करताचे आमी तुवय समान जावन युद्ध करता रसाची तशें जाल्यार आमी तुगेल्या इतलेची प्रभावी तुगेली इतली शक्तिशाली म्हूण जाल्ले कसले जेव वर जाय जाल्यार आमगेल्याक निमगी तूं म्हूण सांगून तुगेलो युद्ध पळोवन आमकां खुशी जाला इतले वर्स दुखून तूं आमगेलें युद्ध करता तुका एक चूर आयास जाल्लेलो ना तशें जावन आमकां संतोश जाला तूं कसलो वर जाय निमगी म्हणून तांणी निमगिता पळय देवाक कोणें वर निमगुचें आसवें सर्व जनाक कसले दिवचे त्या परमात्मान तसल देवाक वर निमगिता जाल्यार तांगेले दुश्ट बुद्धीनवती ती मायेन तो मोहान तो पळोवन तांगेले नाश तांणी हाडून घेताची तेदना वर निमगी म्हणली कुडले परमात्मा सांगता की हो आतां आमगेले वयर तुमकां भारी संतोश जालो न्हय तशें जावन तुमी मेगेल्या वर निमगीत आसत न्हय जैता आमी एक वर निमगिता कसलें म्हळ्यार तुमी दोग जणे मेगेली निमती मरण पावकात कशी
आनी विंगड कसल वर तुगेल्या तुमगेल्या निमगुचे हें एक वर तुमी म्हाका दिल्या पुरो तुमी म्हगेले निमती मरण पावका म्हळेले वर तो निमगिता. तेदना हांगा सुमेधस ऋषी सांगता ते सुरतरायाक आनी वैश्याक सांगता रस कसलें म्हळ्यार महामायेन तांकां वंचन केली. वंचन केलें म्हळ्यार तिगेले मायेक घाल्लें. ताका वंचन म्हणाची हांगा वंचिताभ्याम इति तदा म्हणला. वंचिताभ्याम वंचन केली म्हळ्यार आमी सामान्य मनशान पळय ताणें म्हाका वंचन केलें ताणें म्हाका अशें केलें तशें केलें तें वंचन न्ही. त्या महामायेन मोहा घालेले ताका. ते महामायेले मोहान तो त्या मधुकैट बपळिताची जगत सगळेच उदकान आवृत जाला. तदंतांनी परमात्माले सांगता की जैत तुगेले युद्धाचे नैपुण्य पळोवन आमकांय खुशी जाला. तूं आमकां आमी तुगेले निमती मरताची तूं वर निमगिला न्हय म्हगेले निमती तुमगेलें मरण जेवक म्हण जैत तूं आमकां मरण दी केद्दोळ जाल्यार एक आमकां एक ताजे वटू एक वर चड जावका कसलें म्हळ्यार आमकां मारी तूं जाल्यार खंय उदकाचे थेंबू ना थंय तूं मारका आनी आमगेले आंगा दुखून एक थेंबो रगतय भुंयचेर पडूनच तशी मारका तुवें म्हणटना देव जायत म्हणटा न्हय. थंय सुमेध ऋषी सांगता शंखचक्र गदाधार जावन आशिल्लो परमात्मो जायत म्हण सांगून उत्तर दिवन तांकां तो होड जाता उदका दुखून वयर येता. वयर येवन तांगेले मात्ते हागेले जांगेर दवरून घेवन सुदर्शन चक्रान कातरता. स्वयं ब्रह्मान स्तुती केलेले तसं ह्या महामाई कशी स्तुती करून ही महामाई कशी जल्ली ती म्हळ्यार महामाई परमात्माले दोळे दुखून न्हीद कशी काडयली आनी परमात्मो त्या महामायेले एक प्रेरणेन तांणी वर निमून त्या राक्षस परमात्माला निमती कशी हतजलीची ह्या पुरे सुमेध ऋषीन सांगलें. स्वयं ब्रह्मान स्तुती करून महामाई उत्पन्न जल्ली हें देवीले महिम कसा म्हूण वपास वर्णिसिता म्हूण सांगून तो ब्रह्म सांगता. तशीची मधुकैट बवधे हांगाक जाल्ले आनी हे देवी महात्मेंतुले मध्यम चरित्र महालक्ष्मी विशयू तशी तो सुमेधस ऋषी सांगता की फुडें इंद्राकय आनी असुरांकय म्हळ्यार देवतेंकय असुरांकय युद्ध जाता त्या वेळार असुरांक पळय महिषासूर म्हणलेलो एकलो राय आसता तो महिषासुराल नेतृत्वांत देवदानवालांतू म्हळ्यार सुरासुरालांतू सुमार 100 वर्ष दिव्य वर्ष म्हळ्यार देवतेंगेल वर्ष 100 वर्ष पर्यंत युद्ध जालें. त्या युद्धांतू असुर भारी एक शक्तिशाली आशिल्ली तांणी आनी तांकां एक तांगेलांतू कोण मरता तांकां मृतसंजिविनी विद्येन तो शुक्राचार्य तांकां जिवंत करता आशिल्लो. तशी तें एक तांगेले मनांत आशिल्लें तशें जावन तांणी बलिश्टची आनी तांणी कसो करताची म्हळ्यार तांकां देवसैन्य सगळेची ते असुर सोलवायताची आनी सर्व देवत्यांक गेलवलो महिषासूर म्हूण सांगून ताका पट्ट म्हळ्यार इंद्राले सिंहासन ताका दिताचें. मागीर नंतर ते राक्षसाल निमती पराजीत जाल्ले सर्व देवते आनी नाभिकमलांत तांणी कसो करताची नाभिकमलांत जन्म आयलो आत्ताचो ब्रह्मस पळय ताका घेवन तांणी रुद्राक सांगताची आनी महाविष्णून आशिल्ले जागे वताची. थंय तांणी वचून महिषासुराले एक बाधा तांकां दिवची आनी तांणी महिषासुरा लागीं सोलवलेली कशी म्हणलेक तांणी सांगताची देवती पुरे कोणा लागीं परमात्मा लागीं. तेदना तो महिषासूर कसल बाद दिता सुर्याक उजवाड दिवचे सोणा इंद्राक बाद दिवन खाता अग्नी वायू चंद्र
यमू वरुण असले पुरायजनाले अधिकार तांडून घेऊन तोच्यात अधिपती जाल्ला तो महिषासूर म्हूण सांगून थंय सुमेधस ऋषी सांगताची कोणा लागीं हे सुरत रायो आनी ते वैश्य थंय येयलो समाधी वैश्य तांकां दोग जाणां ही काणी सांगता आसाची तशी तांणी सांगताची देवते महिषासुराले विशयू तागेल्या त्या देवाले जरा सांगली कुडले थंय तांणी हांगा महिषासूर कशी नमने बाधिता खंयची देवतेंक तांगेलें काम करूं सोडा सर्वय तोची केदना जाय तेदना तागेल कुश आशिल्ली तशी करता सुर्यान एक तेजसू दिवची जगत्याक चंद्रान तंपाय दिवचे इंद्रान इंद्रियाक बल दिवचे अग्नी वायू हानी पुरय दिक्पालक जाल्ल्यांची तांगे एक साधनी निमती तशी हांगा ते पुराय सांगता तो आनी हे दुरात्म जावन आशिल्लो महिषासूर स्वर्गभोगा दुखून निराकृत जावन आशिल्ले देवतेंक गेले सर्व गण भुलोकांतू आत सामान्य मनशाल बरी तांणी संचरण करता रसजी म्हणून सांगता मागीर हे देवतेंक गेलो शत्रू जावन आशिल्लो महिषासूर ताण केलेले हे सर्व कृती हांव तुमकां सांगलां आनी तुगे लागीं आमी शरण येयल्याची परमात्मा तागेले वधेचे कशी वध करूं येता म्हूण म्हणलें एक उपाय चिंतन कोरता तुवें म्हूण म्हणटना तो मधुसूदन म्हळ्यार मधुक मारलेलो राक्षस देखून ताका मधुसूदन तशाल मधुक आनी कैटबाक ब्रह्मान मागील खातीर तूं येवन तूं ताका मधु म्हळेल राक्षसाक मारला केदना की तसल मधुसूदन जावन आशिल्लें तुका आमी मागताची म्हूण सांगून तो तांणी देवती सांगतात न्हय तशें जावन मधुसूदनाकय शंभू म्हळ्यार रुद्राकय जोर कोप येतके कोप येवन अती कोप येता न्हू तें विष्णूले तोंडा दुखून एक महत्तर जावन आशिल्लें एक तेजसू ते भायर येयले तशीची ब्रह्मान तागेल शरिरा दुखून शंकरान रुद्रान तागेल शरिरा दुखून एक तेजसू तांणी भायर हाडयले त्या वेळाक इंद्रू इत्यादी इतर देवतेंक गेले कसले एक शरीर तांतू दुखून विंगड महत्त जावन आशिल्लें तेजस व्हड तेजस विंगड तो पुरे भायर येयलो आनी तो आश्रमांतू इंद्रू इत्या देवतेंक गेले त्या शरिरांत तुकून येयले तेजसू थंय पुरे ओट्टू जावन एक स्त्री रूप आयलें म्हूण म्हणटाची थंय सर्व देवते पळयतरसची तें एक सर्व दिक्कू आनी द्यावा पृथिवी हे सर्व लोक आलोचन हे सगळे लोक आक्रमण करून घेवन तो एक महिषासूर बाध दितरस हे पुरे तांणी सांगताचे आनी परमात्मा तागेल निमती जावन आमकां इतली बाध जातरस तुका शरण येयलेचे आमी तागेले वधेचे उपाय कसले ते सांगका जेव ते वधेचे उपाय कसो म्हूण पळोवन घेवन ताका वध करका तशी ते देवतेन सांगिल्लें उत्तर आयकून ते मधुसूदनूय रुद्रय ओटोवची तांकां कोप येवन भुवये गांटी घालता काय तांणी तसले देवाक हांगा कोप आसवे देवाक कोप म्हणलेलें ना जाल्यार दुश्ट संहारा खातीर देवान कोप हाडोवका जाता नानातले कसो जाता म्हूण म्हळ्यार संहार करूं जातवे ना दुश्टांक संहार करता जाल्यार देवान कोप घेवचो आसा कोप हाडू आसा शिवाय आमगेले बरी कोप न्ही आमी कसले जोर कोप पयल्यार आमी तोंडान नाका जालेले उलयताची दोळ गुरकायताची कार्यान करून दाखयता जाल्यार देव तागेले कोप तो एक तेजस्सू करून त्या तेजस्सू एक शरीर जावची तशी तागेले कोप तागेले आंगा दुखून कसं लायली तेजस्सू ताजे नंतर सर्व देवतेंगेले आंगा दुखून विंगड
सकडी तेजस्सु येऊन एक मूर्ती रूप जल्ले मांत्रने दोन्ही संध्याकाळाच्या अभिमानी देवती कोणसाची तांगेल एक तेजस्सान भुव्य आणि वायुल तेजस्सान कानु जतकै आणि भरलेल देवतेंगेल तेजस्सान सर्व मंगळ जाता मागिरी महिषासुरानं हिंस केलेलं सकड सर्व देवते तांगेले एक अंश दिवून तांगेल तेजाचे म्हणा तांगेल एक तेजाचे अंश दिवून ती देवी परिपूर्ण जल्ल्याला पळून तांग भारी संतोष जाले मागिरी ते देवते तांकां तिक बरलेले देवते पुरे तिका तांगे आयुध पुराय दितात तांणी आयुध दिताची ताका म्हण म्हळ्यार तांकां ती आतां त्या आयुधांनी असल्या मानतीण शत्रू संहार करीत ताचे खातीर सुरवी एक रुद्र तागेल त्रिशूला दुखून आनी एक त्रिशूल सृश्टी करून तिका दित कृष्ण तागेल चक्रा दुखून आनीक चक्र हाडयता आनी वरुण शंकू दिता अग्नी शक्ती आयुध दिता वायू बिल्लू आनी बाण भरलेले तसले दोन्ही बत्तळीक वायुदेव दिता तशी जी सर्व देवतेंगेल अधिपती जावन आशिल्लो कृष्ण जेवो सर्व देवतेंगेल अधिपती जावन आशिल्लो इंद्र तो कसो करता तागेल वज्रायुधान आनीक वज्रायुध ते सृश्टी करून ऐरावत आनी एक बांदूचाक गळ्या बांदूचाक एक घांट त्या पुरे दिवन तो सर्व देव तांगेल एक शक्ती तांगेल आयुध पुरे त्या देवीक दिताची कडेर म्हणटा नियम तागेले कालदंडान दंड दिता वरुण तागेले पाश दिता तशी प्रजापती तागेले अक्षमाल पाश म्हळ्यार येवपास ताणें वरुण तागेले एक पाश घालचे म्हणस ते दिता तशी प्रजापती ब्रह्मो तागेले अक्षमाला दिता सूर्यो तिगेले प्रति रोमक उपांतूय तागेले रश्मी घालता आनी तो काल म्हणलो तो खडग आनी एक पुट जावन आसूचे एक चर्माचे गुराणी म्हणटाची त्या वय दिता तो अशी ते सगळेची क्षीरसागर अभिमानी जावन आशिल्ली देवी तिका पुराय अलंकार जाल्लो शुद्ध जावन आशिल्ली एक सौर मेळ्ळो नवे आमंगल मेळ्ळे दिव्य चुडामणी मेळ्ळी तशीची दोन्ही कर्णकुंडल कडग शुभ्र जावन आशिल्ले अर्धचंद्र अशी पुरे तिका मेळ्ळे तशी ती देवी परिपूर्ण जावन आतां तयार जाल्ली म्हूण येता तशी पळयता त्या देवीक जाय जाल्यार तितले आभरण पुराय बोटाकय समजवची तसले रक्षा एक रत्नाचे उंगूर पुराय तशीची त्या पुरे दिल्ले विश्वकर्म कसं करता निर्जल एक विश्वकर्म तिका चंद एक आयुध रचन करून दिता कसले ते आमी कुडार म्हणटाची कोडली म्हणटाची मात्र न्ही अनेक विधाचे अस्त्र तशी अभेती जावन आशिल्ले दंशन त्या पुराय दिले आनी समुद्र देवते तिगेले शिरसांतू आनी हृदयांतू तिका एक धारण करूं जेवची तसले ते एक माला पद्याची आनी एक पद्ममाला म्हणटाची खंयच्याची कमला फुलां माला आनी चंद जावन आशिल्लें आनी एक कमला फुलां तिका समुद्र देवते म्हळ्यार वरुण तिका दिता अशी हिमवंतू तिका एक सिंह दिता वाहन करून घेवच्याक आनी विविध रत्न सकड हांडिता कुबेरू केन्नाकय खाली जायना नातील तसले एक सुरापात्रा तिगेल्या हातांत तो दिता तशी ह्या सगळेची पृथ्वी धारण केलेले आनी ते नागांकय अधिपती जावन आशिल्लो शेषू महामणीन अलंकृत जावन आशिल्ले एक हार नागहार म्हणटा ते तिका दिता अशी सर्व देवते
ತಂಗ್ ಆಯುಧ ತಂಗ್ आभूषण त्या पुरे गौरी देवीक त्या म्हळ्यार थंय आईले त्या देवीक दिताची दिवन त्या देवी भारी संतोश जाले. पुराय जनांनी इतले मोगान तांगेले आयुध दिले. ती एक अट्टहास करतके पण हें माया हें लक्ष्मी अट्टहास करिना तिगेल चंद मंदहास हंग लक्ष्मी ते महामायेल रूपारी आसनम ती महामाय आत दुर्गेले रूप घेतला तशी खंडापट्टे एक गर्जन आकाशांतो त्या वेळाक सर्व लोक क्षोभी पावलींची समुद्र दिशा जाल्ले समुद्र चलतशी दिसता भुंय चलतस आनी तो त्या देवते परी सिंहवाहिनीक पळोवन भारी संतोशान तिका जयकार घालताची. थंय एक परिपूर्ण आभरण आभूषित आयुध सकट धरलेले परिपूर्ण रूपाची ती दुर्गे स्वयं प्रकट जावन राबल्या. ते पळोवन सर्वजन आश्चर्य तांकां जाता संतोशय जाता. हिगेल निमती आमकां हे महिषासुराल निमती मुक्ती मेळटा म्हण म्हळें संतोश सर्व ते जनांक थंय आशिल्ले सर्व जनांक ते एक संतोश मेळटा. आनी काणी कसल जाता म्हळ्यार आमी पायचे दिसा देवी महात्म्यान तो पळया. आजी सांगिल्ले देवीले काणी गुरुले चरणारविंदाक परमात्माल चरणारविंदाक तशीची देवीले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्धत्वेना प्रत्यय स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरि कृष्णार्पणमस्तु.